अमरावती दैनिक विदर्भ मतदार के पत्रकार और महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ के विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे के घर पर सोमवार रात वर्ली मठ का संचालन बाबू शेंडे ने हमला किया। नयन मोंढे ने 14 अक्टूबर को पंचशील नगर में बाल अपराधियों का आतंक शीर्षक से खबर प्रकाशित की थी। खबर से नाराज होकर आरोपी ने घर में सुतली बम फेंका, परिवार को धमकाया और महिलाओं से गाली गलौज की। जब मोंढे शिकायत दर्ज कराने थाने पहुंचे, उसी वक्त आरोपी बाबू शेंडे 3-4 साथियों के साथ लोहे के पाइप लेकर उनके घर के बाहर पहुंचा और भय का माहौल बनाया। इस हमले के बाद पूरे क्षेत्र में दहशत फैल गई है। इस घटना की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ने कड़े शब्दों में निंदा की और पत्रकार संरक्षण कानून के तहत आरोपी पर कठोर कार्रवाई की मांग की है। संघ ने साथ ही नयन मोंढे को तत्काल पुलिस सुरक्षा देने की भी मांग की है। घटना को लेकर अब भारतीय पत्रकार संघ ने भी गंभीरता दिखाई है। संघ के विदर्भ विभागीय सचिव पत्रकार सुनील इंगोले ने इस हमले की निंदा करते हुए कहा कि पत्रकारों की सुरक्षा पर हमला लोकतंत्र की आवाज पर हमला है। जो पत्रकार समाज के काले धंधों को उजागर कर रहे हैं, उन्हें निशाना बनाना किसी भी सूरत में बर्दाश्त नहीं किया जाएगा। पत्रकार संघों का कहना है कि शहर में वर्ली मटका जैसे अवैध कारोबार खुलेआम चल रहे हैं और जब पत्रकार इनका भंडाफोड़ करते हैं तो प्रशासन कड़ी कार्रवाई क्यों नहीं करता। यही सबसे बड़ा सवाल है। उन्हें ये लगता है कि पुलिस प्रशासन से तो तकलीफ नहीं, अब इन पत्रकारों की वजह से धंधे बंद होंगे। अब सवाल यह है कि अपराधियों के हौसले इतने बुलंद क्यों हैं कि पत्रकारों के घर तक जाकर परिवार को धमका रहे हैं। इसी बीच जिले के पत्रकारों ने मराठी पत्रकार संघ के नेतृत्व में सीपी चावरिया को ज्ञापन सौंपा और पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत आरोपी पर तत्काल कार्रवाई की मांग की है। अगर पुलिस और प्रशासन ने ऐसे मामलों पर तुरंत कार्रवाई नहीं की तो पत्रकार संघों ने राज्य भर में आंदोलन की चेतावनी दी है। या वृत्तपत्राच्या माध्यमातून पोलिसांसमोर जी भूमिका ठेवलेली होती त्यावरती खऱ्या अर्थानं कारवाई व्हायला पाहिजे होती, मात्र कारवाई झाली नाही आणि या उलट त्यांचा उत्साह वाढला गेला आणि त्यांनी पत्रकार नयन मोंढे यांच्या घरावर ज्या पद्धतीने हल्ला केला, आता खऱ्या अर्थानं पोलिसांमध्ये नयनभाऊ मोंढे यांच्या वतीनं तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहेत। मात्र पोलीस त्याची वेळीच दखल घेतात का आणि कायद्यामध्ये शहरामध्ये ज्या पद्धतीने अवैध व्यवसाय सुरू आहेत याला आळा घालण्यात पोलीस यशस्वी ठरतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। यासोबतच पत्रकार ज्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापतात त्यांची देखील सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे। यापुढे संघटनांच्या वतीने विविध संघटना इथे जमलेल्या आहेत, संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पत्रकारांवर यापुढे कुठले हल्ले होणार नाही याची काळजी देखील घेणं त्यांनी गरजेचं आहे। शहरामध्ये काल अमानुष असा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जास्तीत जास्त बाल गुन्हेगार होते आणि तसेही बाल गुन्हेगार अमरावतीमध्ये प्रत्येक प्रतिष्ठानात कार्यरत आहे। त्याच्यावर काहीतरी बंधन असणं आवश्यक आहे। असे जर पत्रकार हल्ले होत गेले तर चौथा आधारस्तंभ म्हणतो आम्ही, आज तोच जर धोक्यात आलेला आहे तर इतर सामान्य लोकांचं काय, याचाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे। पत्रकारांवर हल्ले होतात यासाठी सरकारनं सुद्धा एक पत्रकार संरक्षण कायदा लागू केलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, हे एक फार दुर्दैवी बाब आहे। आणि आज जे आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सर्व प्रकारची आम्ही चौकशी करून कठोरात कठोर आरोपीला शिक्षा करू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि अशा प्रकारचे हल्ले यापुढे होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलीस डिपार्टमेंटनं घ्यावी। पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे जनतेमध्ये त्यांना रात्रंदिवस फिरावं लागते, कोणास काय हल्ला होईल हे सांगता येत नाही आणि गुन्हेगारीची बातमी आम्ही लिहू नये काय अशा प्रकारचे आमच्यावर एक दबाव निर्माण होतो। यावर कुठेतरी बंधन असलं पाहिजे। मी दैनिक विदर्भ मतदारमध्ये पत्रकार म्हणून काम करतो, नयन मोंढे। काल मी दैनिक विदर्भ मतदारमध्ये एक बातमी छापली की पंचशील नगर येथे बाल गुन्हेगारांचा धुमाकूळ आणि त्याला वर्ली मटका त्याचा एक वर्ली मटका चालक त्यांना प्रोत्साहन देतो अशी ती बातमी होती। तर रात्री आम्ही 11च्या सुमारास त्यांनी रस्त्यावर घराच्या समोर रस्त्यावरून शिवीगाळ केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे त्यांच्या चालू होत्या। आता बाहेर वाटलं काहीतरी दुसरं कोणी म्हणत असेल निकल रे असं तसं चालू होतं त्यांचं। मग त्यांनी थोड्या वेळाने एक सुतळी बॉम्ब घरावर फेकला आतमध्ये, जसा फेकला आम्ही तसं बाहेर निघालो तर ते 4-5 जण पळून गेले। त्यावेळेस आम्हाला कोणी दिसलं नाही। त्यानंतर मग मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो। आम्ही तक्रार द्यायला गेलो तर तो वर्लीवाला ज्याचा वर्ली आहे बाबू शेंडे म्हणून, त्याने थेट त्याच्या साथीदारासह
आमच्या घरावर चालून आला आणि त्यावेळेस फक्त माझ्या मुली माझे घरच्या म्हणजे महिलाच होत्या, वहिनी, बायको आणि आई वडील ज्येष्ठ नागरिक, आणि येऊन त्याने शिवीगाळ केली. त्याच्या हातात काहीतरी रॉड होता आणि त्याला जर मजा घातला त्याने अतिशय घाणेरड्या शिव्यात आणि अश्लील भाषेत त्यांनी आमच्या परिवाराला शिवीगाळ केली. त्यानंतर आज आम्ही पोलीस आयुक्तांना, त्याचप्रमाणे फेजरपुरा पोलीस ठाण्यात त्या बाबू जो गुंड आहे, गुंड प्रवृत्तीचा, याच्या आधी त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।